नमस्कार मित्रांनो, ही आहेत आपली आताची आणलेली आपण सातपुडा गावरांची 50 पिल्ले तुम्ही बघू शकता मित्रांनो। आजचा दिवस आहे मित्रांनो 18/19 आणि आज आपण सर्व पिल्लांना मोकळं सोडलेलं आहे मित्रांनो। आणि ही आहे आपल्या आधीच्या बॅचचे होम इन्क्युबेटरद्वारे तयार केलेले गावरान कोंबड्या। त्यामध्ये मित्रांनो हा एक आहे सफेद व्हाईटवाला कॉकरेल आणि बाकी आहेत मित्रांनो आपले प्युअर गावरान होममेड इन्क्युबेटरद्वारे तयार केलेले। आणि ही आहेत आपले सातपुडा गावरांचे चिक्स तुम्ही बघू शकता मित्रांनो। आता हे 50 आहेत सध्या। हे पिल्ले आहेत मित्रांनो, ज्या वेळेस हे मोठे होतील त्यावेळेस आपल्याला इथे जागा कमी पडेल मित्रांनो। आणि मित्रांनो तुमच्याकडे जर कधी जागा असेल तर तुम्हीही अशा प्रकारे कुक्कुटपालन करून काहीतरी अंड्याद्वारे तुम्ही तुमची मार्जिन करू शकता मित्रांनो। मी हे जो कोंबडी व्यवसाय जो करत आहे मित्रांनो, हा मी अंडा व्यवसायासाठी करत आहे मित्रांनो। माझ्या ज्या कोंबड्या आहेत मित्रांनो, मोठ्या 5 कोंबड्या, त्या 5 कोंबड्यातून रोजचे मला 3, 4, 5 सरासरी 3 ते 5 अंड्याची माझी रोजची आवक आहे मित्रांनो। 15 ते 18 रुपये अंड्याप्रमाणे मित्रांनो मी अंडे विकत असतो मित्रांनो। माझा 60 ते 70 रुपये रोज हा कंटिन्यू चालू असतो मित्रांनो। 4 अंडे जर कधी धरले तुम्ही 15 रुपयाप्रमाणे तर 60 रुपयाचे होता मित्रांनो। 60 रुपये रोजाप्रमाणे धरलं मित्रांनो तुम्ही। आणि आपण यांना जो खायला देत असतो मित्रांनो, एकदम झिरो कॉस्टली खर्च असतो मित्रांनो। त्याप्रकारे तुम्ही अशा तुमच्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही अशा प्रकारे कुक्कुटपालन हा व्यवसाय करू शकता मित्रांनो। आता हे आपण सुरुवातीत जे बच्चे आणलेले आहे मित्रांनो 50 चिक्स, या 50 चिक्सद्वारे आपण हा जे पिल्ले मित्रांनो, पण 3 महिन्यानंतर आपण जेव्हा कोंबडे विकणार मित्रांनो, त्या कोंबड्यातच आपण यांना लागलेला जो खर्च असेल मित्रांनो, याच्या दुप्पट ते तिप्पट खर्च आपण कोंबड्याद्वारे काढू मित्रांनो। आणि कोंबड्याद्वारे काढूनसुद्धा आपल्याकडे 25 ते 30 नग आपल्याकडे कोंबड्या राहतील मित्रांनो। त्या कोंबड्या आपल्या 5व्या ते 5.5व्या महिन्यापासून आपल्याला अंड्याचं जे इन्कम असतं मित्रांनो, आपण त्याला म्हणता अंडा प्रोडक्शन, ते 5 महिन्यापासून चालू होतं मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण एक छोटासा एक पोल्ट्री म्हणून आपला जो 1000 स्क्वेअर फूटचा जो शेड असतो मित्रांनो, त्या शेडमध्ये आपण चालू केलेला आपला व्यवसाय मित्रांनो। मी रिक्षा ड्रायव्हिंग आणि काही इकोच्या ट्रिपा मारून आला मित्रांनो, की रोज सकाळी 1 तास ते संध्याकाळी 1 तास यांना सोडून मित्रांनो मी अशा प्रकारे पिल्लापासून मोठ्या कोंबड्या करून मित्रांनो ते कोंबडे मी विकत असतो। आणि त्यानंतर मित्रांनो या काही कोंबड्या असतात, या कोंबड्यावरती सुद्धा आपला अंड्याचा व्यवसाय चालू असतो मित्रांनो। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि हा जो पिंजरा आहे मित्रांनो, हा आपण 50 पिल्लासाठी घरच्या घरी तयार केलेला एक पिंजरा आहे मित्रांनो। या पिंजऱ्याची साईज आहे 24/48। आणि हा पिंजरा जो तयार केलेला होता मित्रांनो आपण, मी इलेक्ट्रिकचा कारागीर असल्या कारणाने कूलरच्या ज्या बॉड्या असतात मित्रांनो, खराब बॉड्या, त्या बॉडीपासून मी एंगल काढून आणि कूलरच्या ज्या जाड्या असतात त्या जाड्यापासून तयार केलेला हा पिंजरा मित्रांनो 24/48 याच्यावरली साईज आहे मित्रांनो। तितक्या पिंजऱ्यामध्ये आपण यांना ब्रूडिंग देत असतो 25 दिवस। मग त्यानंतर आपण यांचं एक घर तयार केलेलं आहे मित्रांनो आपण। या घराची साईज तुम्ही बघू शकता 5/48। आणि हाईट दिलेली मित्रांनो याची इकडून 6 फूट आणि त्या साईडने दिलेले मित्रांनो 5 फूट। याच्यामध्ये आपण आपले 50 पक्षी हे ठेवत असतो मित्रांनो। आणि आहे आपली जागा 1000 स्क्वेअर फूट जागेचा रिकामा प्लॉट। यामध्ये आपण आपला कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपण 18 ते 19 दिवसाचं जे पिल्लू आहे मित्रांनो, ते पिल्लू बघा तुम्ही मित्रांनो, हे बघा किती चप्पट आहे मित्रांनो ते, की थांबत नाही मित्रांनो ते। आणि जो जात आहे मित्रांनो, या जातची जी इम्युनिटी आहे मित्रांनो ही पण चांगली आहे। ही जात म्हणजे सातपुडा गावरान, जळगावातील नामांकित कंपनी आहे मित्रांनो। या कंपनीचं नाव आहे यशवंत ॲग्रीटेक। तिथून आणलेले आपले 50 सातपुडा गावरांचे चिक्स आहे मित्रांनो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।